नमस्कार. मी आपल्यासोबत आहे संपादक कृष्णा शेळके आणि आपण पाहत आहात केटी न्यूज मराठी. प्रत्येक घडामोडीवर आमची करडी नजर. ताज्या अपडेट्स, जलद माहिती आणि 100% रिअल न्यूजसाठी फॉलो करा केटी न्यूज मराठी. कृषी उत्पन्न बाजार समिती कुंभार पिंपळगाव येथे राणी उंचगाव परिसरातील शेतकऱ्यांसाठी सीसीआय कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्याची भारतीय जनता पार्टीकडून जोरदार मागणी. राणी उंचगाव आणि परिसरातील शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा यासाठी आज भाजपकडून एक महत्त्वाची पुढाकार घेण्यात आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती कुंभार पिंपळगाव यांच्या कार्यालयात भेट देऊन कापूस खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्याची अधिकृत मागणी करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती होती भाजपा जिल्हा सरचिटणीस गोविंद नेमरे, माजी पंचायत समिती सदस्य प्रभाकर धांडे, जिल्हा सरचिटणीस किरण गुडेकर, चापडगाव सरपंच गजानन टेकाळे, ज्येष्ठ कार्यकर्ते मुरलीधर मामा शिंदे, भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाबासाहेब हरबक, सोशल मीडिया प्रभारी कृष्णा लोहकरे, कार्यकर्ते तुषार सुळे या सर्वांनी एकत्र येत सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती कुंभार पिंपळगाव यांच्याकडे निवेदन देऊन मागणी नोंदवली की कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा, जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल आणि त्यांची आर्थिक अडचण कमी होईल. ही मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री यांनाही तातडीने पाठवण्यात आली आहे. भाजप पदाधिकाऱ्यांचा विश्वास आहे की येत्या काही दिवसात सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू होईल आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. राणी उंचगाव येथे कापूस खरेदी सुरू करावी यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सर्व सहकार्याने निवेदन दिलेलं आहे. राणी उंचगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ऊसाचंही पीक नसून कापसाचं पीक मोठ्या प्रमाणात आहे आणि कापसासाठी शेतकरी परेशान आहे. या शेतकऱ्यांना शासनाच्या सीसीआय मार्फत कापूस खरेदी होऊन त्याचा जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे. त्या पलीकडच्या पट्ट्यामध्येच कापूस घनसंगी तालुक्यात जास्त प्रमाणात पिकतो अशी मागणी आज आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केलेली आहे आणि त्या मागणीनुसार लवकरच कापूस खरेदी केंद्र चालू होईल असे आश्वासन त्यांच्याकडून दिले आणि त्याच मागणीची प्रत आम्ही पालकमंत्री आणि कृषी मंत्र्यांना पाठवणार आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने लवकरात लवकर शासनाची कापूस खरेदी सीसीआय मार्फत राणी उंचगाव येथे चालू होईल अशी आम्ही मागणी केली आणि ती पूर्ण होईल.